हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली, कोमल माने या व्लॉग चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि आज एका नवीन व्लॉगला सुरुवात करत आहे. तुम्ही सगळे नीट असाल अशी मी अपेक्षा करते आणि आजच्या व्लॉगला सुरुवात करते. तर मी हे दाखवलं जे की माझा आधीचा म्हणजे किचन काउंटरचं सगळं तुम्ही बघितलं असेल. टॉप कसा ठेवलेला मी, म्हणजे एकदम सिम्पल होता, जास्त काही त्यामध्ये ॲट्रॅक्टिव्हपणा नव्हता, म्हणजे नॉर्मल होता. कोणतीच म्हणजे वस्तू नव्हती किचनवरती गॅस वगैरे सोडला तर. आणि आता मग मी म्हटलं ते सामान आपण मागवलेलं, तर म्हटलं चला आपण आज किचन ऑर्गनायझेशन करून घेऊया. तर मी त्यासाठी आता म्हटलं सगळा पसारा काढून घेतलेला आहे. किचन सगळं म्हणजे भांडी वगैरे मी सगळं धुवायला घेतलं, कारण सगळंच न्यू दिसलं पाहिजे त्यासाठी. तर मी ते भांडी वगैरे घासून घेते आणि नवीन काही गोष्टी मागवलेल्या त्या सगळ्या आज मी ते पण धुवून घेते, कारण धुतल्याशिवाय काहीच वापरायचं नाही. तर त्यासाठी मी सगळं धुवायला काढलेलं आहे. आणि म्हटलं थोडंसं काहीतरी नवीन करावं, तर मी इथलं काही काही म्हणजे कपाट वगैरे तर ते मी सगळंच काढून ठेवणार आहे. आणि किचन ही छान दिसेलच, तर नक्की बघा. तर व्हिडिओ मी फास्ट पळवते कारण खूप मोठा होईल, त्यासाठी मग मी व्हिडिओ पळवलेला आहे. आणि हे मी सगळं ऑनलाईन मागवलेलं, त्या दिवशी तुम्हाला दाखवलेलंच आहे. तर हे सगळं मी वापरण्यात काढत आहे. तर इथे माझी सगळी आता भांडी वगैरे घासून झालेली आहेत, सगळं नीटनेटकं ठेवलेलं आहे मी. आणि ही वरचं किचन वगैरे सगळं घासून घ्यायचं म्हटलं. मी तशी घासत असते 2 दिवसातून. आणि नॉर्मली आपलं कधीतरी असं म्हणजे किचन पुसायचं, शक्यतो मी पुसायच्या भानगडीतच पडत नाही, सगळं धुवून घेण्याच्याच भानगडीत असते, कारण मला ते नीट ठेवावं लागतं. जरा वाईट म्हणजे वाईट स्टाईल आहे, त्यामुळे मग मी धुतच असते. आणि ते खिडकी आपण जेव्हा जेवण वगैरे बनवतो तर खिडकीतून वाफ वगैरे जात असते ना, तर ते जे असं तेलकट जाळीदार होतं, तर मी त्याच्यासाठी का नाही आपला जो कोलगेट ब्रश करायचा असतो ना, तर त्याने ना मी थोडंसं त्याच्यावरची घाण काढलेली आहे, तर खिडकी पण नीट म्हणजे दिसेल. आणि गॅस मला म्हणजे माझी उंची कमी असल्यामुळे आणि किचन आमचं थोडा उंच आहे, त्यामुळे मग हाईटला जरा प्रॉब्लेम येतो मला, म्हणून मी किचनवर चढून ते गॅस वगैरे घासलेला आहे. आणि मी वर चढलेली म्हणजे की मला वरच्या स्टाईल वगैरे घासायच्या होत्या, त्यासाठी मी वर चढलेली. आणि तवर आराध्या खाली आली, त्यामुळे मग म्हटलं काहीतरी ओढणार ती काहीतरी फोडेल, म्हणून मी खाली उतरली. म्हटलं खालूनच आता करावं. तर सगळं धुवून वगैरे घेते. आणि आमचं म्हणजे किचनचं जरा अपोजिट बेसिनच्या अपोजिट बाजूला जरा उतार असल्यामुळे सगळं पाणी रिटर्न येतं, त्यामुळे खूप ताप पडतो घासताना पण, म्हणजे पाणी सगळं रिटर्नला येतं, त्यामुळे डबल तेच त्रास होतो काढायला. म्हणून तरी पण मी सगळं हे करते रोज, म्हणजे 2 दिवसातून एकदा मी धुतेच किचन, मला जसं जसं जमेल तसं. आणि ते माझं सगळं घासून वगैरे झालेलं आहे. खाली मी भांडी वगैरे ठेवली उचलून, आणि सगळं धुवून म्हणलं नीटनेटकं ठेवावं. तर आता बघू शकता तुम्ही किचन किती असं सिम्पल आहे. लॉंग आहे किचन, म्हणजे माझा जास्त असा खाली पसाराच नाही. 2 गॅसच्या टाक्या आहेत आणि गहू वगैरे ठेवायसाठी डबा वगैरे आहे तिथे, तर तेवढंच ठेवलेलं आहे. पिठाचा डबा पण ठेवला आहे मी खाली, कारण तिथल्या तिथे घ्यायला मला म्हणजे पीठ असं किचनवर उभं राहून मला मळायला म्हणजे जमतच नाही, तेवढा जोर देऊन येत नाही मला पीठ मळायला, म्हणून मग मी खाली बसूनच मळते. मग तिथल्या तिथे घेतलं की आणि तिथेच ठेवायचं, ते आपलं सोपं पडतं. आणि ते माझं सगळं आवरून झालेलं आहे, सगळी भांडी वगैरे घासून झालेली आहेत. ते आता खाली फडकं वगैरे टाकून सगळं ठेवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे सिम्पलीच मी म्हणजे साध्या पद्धतीने आपलं काय असेल ते करत आहे. तर सगळ्यांना नक्की व्हिडिओ आवडेल अशी मी आशा करते. आणि हे जे म्हणजे खाली पाणी वगैरे राहिलेलं आहे त्या ट्रेमध्ये, तर मी तो ट्रेवरती असा ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे माझा किचन बघा आता सिम्पल कसा दिसत आहे, सगळं चकचकीत करून घेतलेलं आहे मी. तर आता म्हटलं आपण जे वस्तू मागवलेल्या, जे रॅक मागवलेले किचनसाठीचे, तर ते मी इथे पुसायला घेतलेले आहेत, कारण तसंच ठेवायचं नाही. घासून पण घेतलेत मी ते, आणि घासून पुसून सगळं त्याचं नीटनेटकं ठेवायचं म्हटलं. तर किचन आपलं सगळं वाळलेलं आहे खडखडीत. माझं इथं चाललेलं की हे नक्की कसं ठेवायचं, काय करायचं, कुठल्या बाजूला कुठला रॅक ठेवावा हेच समजत नव्हतं.
तर माझं आधी लावून लावून बघायचं चाललं होतं कसं नीट दिसतंय तशा पद्धतीने मी करायचं म्हटलं. आणि ते मी मिक्सरसुद्धा का नाही म्हणजे थोडंसं शॅम्पूचं पाणी केलं तर मी त्यानं म्हणजे पुसून घेतलेलं आहे ओल्या फडक्याने. आणि ते मी मसुऱ्याचे जेवण पण केलं परत लगेच. आणि बाकीचं बघा आता तुम्हाला मी म्हणजे सगळं ठेवलेलं व्हिडिओ काढायला जमला नाही कारण आमच्याकडे लाईटचा प्रॉब्लेम झाला त्या दिवशी आणि लाईटच गेली. मग मला किचन तर असाच ठेवून चालणार नव्हता म्हणून मग मी आवरायला घेतलं कारण हे जाणार होते कामावरती. मग म्हणून मला डबा वगैरे बनवायचा होता तर मी त्याच्यासाठी आवरून घेतलं. आणि ते मी कपाट ठेवलेलं ना ते काळं तर ते मी भांड्याचं कपाट काढलं कारण आराध्यासारखी ती कपाट वडायची. मग त्याच्यावरची भांडी वगैरे ते धारदार ताट वगैरे होतं त्यामध्ये अडकवलेलं तर ते पडलं तर चुकून आपलं कधीतरी लक्ष नसलं तर तसं काही झालं तर टेन्शन नको म्हणून मी ते कपाटच काढून टाकलं. आणि मी एवढ्याच ह्याच्यावरती आहे ना भांडी ॲडजस्ट केली. माझ्याकडे काही जास्त भांडी वगैरे नाहीतच त्यामुळे मी तेवढ्यातच हे केलं. आणि आता इथे मी लादी वगैरे पुसून घेते. झाडून सगळं घेतलेलं आहे आता लादी वगैरे पुसून घ्यायची तर त्यासाठी मी ते लायझॉलचं टाकलेलं आहे. आणि तर संतूर हँडवॉश असतो ना तो टाकलाय. जर ते दोन्ही एकत्र करून टाकलं ना खूप भारी असे म्हणजे शाईन पण येते लादी पुसताना आणि निघतं पण लगेच. आणि इथे मी त्यानेच फ्रीज वगैरे पुसून घेते. तुम्हाला पुढे दिसेलच की फ्रीज किती छान चककतोय. असं सगळा त्याचा ऑइलीपणा असतो ना तो सगळा निघून जातो. खूप म्हणजे इझिली सगळं निघतं लगेच त्यामुळे जास्त असं काही त्याला मेहनत घ्यावी लागत नाही. आणि बघू शकता नंतर माझं इथं फ्रीज वगैरे पुसून सगळं म्हणजे जेवढं काय म्हणतात त्याला चकचकणारी वस्तू असते ना ते ह्याने पुसली ना तर शाईन त्याची नीट राहते टिकते चांगली. आणि ते मी ते लादी पण ह्यानेच पुसणार आहे कारण छान निघतं. मी दरवेळेला असंच करते आणि लगेच म्हणजे जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत त्यासाठी त्यामुळे लगेच निघते पण लादी. तर मी सगळीकडनं फ्रीज वगैरे पुसून घेतलेलं आहे. आणि वरच्या बाजूला पेपर टाकलेला आहे. मी काही कवर वगैरे मागवलेला नाही तर मी आता तुम्हाला फ्रीज दाखवते. बघा आमचा फ्रीज म्हणजे बघा किती चककतोय काय म्हणजे किती मी जास्त काय रगडून पण पुसलेलं नाही आहे. किती सिम्पली पुसलं आहे तरी पण किती छान दिसतं. मी पण दिसत असेल त्यामध्ये. तर फ्रीज खरं म्हणजे असं ह्या ट्रिकने जर ना तुम्ही केलं ना तर खरंच शाईन छान येते तशी. जास्त असं त्याला काही खरेदी करत बसायची गरज नाही वेगळा स्प्रे वगैरे. तर हे आपलं आपण लादी पुसायला तर वापरतच असतो काही ना काहीतरी. मग त्याच्यासाठी आपलं त्यानेच हे करायचं म्हटलं. आणि हँडवॉश तर सगळ्यांच्याकडे असतो किंवा तुम्ही मग शॅम्पूसुद्धा वापरू शकता त्यासाठी. आणि ते मी जे मागवलेलं ना लादी पुसायसाठी मी ते मॉप तर मी त्याचा आज वापर केलेला आहे उद्घाटन केलेलं आहे त्याचं मी. आणि मला खूप सोपं पडलं ते मागवलं ते बरं झालं कारण खूप इझी झालं मला लादी वगैरे पुसायला. नाही सगळं एवढं पुसायला असं काय म्हणते त्याला जास्तच जरा थोडंसं त्रास होत होता. आणि बाळाच्या ह्याने पण एवढं म्हणजे जमत नव्हतं लय असं हे करायला. तर आता मला सोपं झालेलं आहे सगळं. तरी ते मी लादी वगैरे पुसून घेत आहे. तर इथं माझी अशा प्रकारे आपली लादी सगळी पुसून झालेली आहे. तुम्ही बघू शकता कशी म्हणजे चकाकी आहे त्याला. मग इझी आहे ही पद्धत. जर म्हणजे शॅम्पू किंवा त्याने जरी पुसले ना तरी चालते. खूप छान निघते लादी लगेच. आणि अशा प्रकारे मी सगळं केलेलं आहे. तर आता जेवण पण झालेलं माझं सगळं बनवून तर त्यांना जेवायला वाट कारण ते कामावर जाणार होते. तर इथे बघा मी आराध्याला म्हणजे आजोबांनी ती ज्या खेळणी आणली होती फ्रूट्स वगैरे तर मी तेही ते वापरलेले आहेत जे नकली आहेत. तर मी ते शोभेसाठी ठेवलेलं आहे तिथे. आणि मिक्सर वगैरे मी सगळं इथंच ठेवलेलं आहे. आणि हा सगळा टी सेक्शन आहे आपला जो की तिथे मी शुगर वगैरे सगळं ठेवलेलं आहेत. कप ग्लास वगैरे सगळं तिथेच ठेवलेलं आहे. आणि ह्या ज्या सिरॅमिकच्या 2 भरण्या दिसत आहेत तुम्हाला तर त्या मी पुसेगावच्या यात्रेतून घेतलेल्या. तर एकामध्ये तूप भरलेलं आहे कारण आराध्यासाठी मी वापरते त्यामुळे मी तूप घेतलेलं आहे. आणि लोणचं आहे एकामध्ये. तर अशा प्रकारे मी सगळं ठेवलेलं आहे. आणि चमचे वगैरे चाकू वगैरे तिथल्या तिथे आपल्याला घेता येईल तर मी तिथेच ठेवलेलं आहे. आणि खाली मसाल्याचा डबा खाली प्लॅस्टिकच्या वाट्या ठेवलेल्या आहेत. आणि बाकी तुम्ही बघू शकता. तर मग मी वरती जे लावलेलं ना असं वाजलं पण म्हणजे
वाजतं पण असावं, तिथनं हवा वगैरे येताना तर त्या घंटी आहेत त्याला, तर ते वाजतं ना तर खूप छान वाटणार किचनमध्ये. त्यासाठी मी तिथे लावलेलं आहे, कारण ते फेविक्विकने जॉईंट केलं आहे मी. आणि अशा प्रकारे किचन काउंटर माझा दिसत असेल तुम्हाला कसा वाटतो ते नक्की सांगा. आणि हे मला DIY वगैरे करायचे होते, पण तेवढा वेळ नव्हता म्हणजे एका ह्याच्यामध्ये करायचा, त्यामुळे मग मी ते कॅन्सल केलं. आणि कलर पेंट पण नव्हते माझ्याकडे, त्यांना आणायला सांगायचे होते. मग ते आणल्यानंतर ते DIYचं मी करेन व्हिडिओ. आणि इथे मी स्पॅच्युलास वगैरे एका भरणीमध्ये ठेवले, त्याचं DIY करायचं होतं थोडं, त्याला ॲट्रॅक्टिव्ह बनवायचं होतं. आणि छोटे चमचे वगैरे मी ते तुपाची छोटी भरणी होती त्यामध्ये ठेवलेले. आणि जे ऑइल डिस्पेन्सरवर ज्या छोट्या 2 बॉटल आल्या त्यामध्ये मी मनुके आणि दालचिनी वगैरे भरलेलं आहे. आणि हे बाकी सगळं इथे म्हणजे आपल्याला जेवण करताना सहज सगळं सापडावं अशा पद्धतीने मी तिथे सगळं ठेवलेलं आहे. तर आणि इथे जे कपाट वगैरे होतं ना भांड्याचं, तर ते मी काढलेलं आहे, कारण आराध्या खेळत असते तर ती ओढते कपाटाला. जेवायला वगैरे आम्ही किचनमध्येच बसतो ना, तर तिथे ते ओढलं की मग तिथं त्या कपाटाला धरून बसायला लागतं, नाहीतर मग ते पडायची भीती. त्यामुळे मी ते काढूनच टाकलं आणि सगळं ह्याच कपाटावरती बसेल असं सगळं मी व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे थोडीफार गर्दी पण दिसेल तुम्हाला. तर ते माझं एकच कारण होतं की ते कपाट मला तिथे ठेवायचं नाही, कारण आराध्याचं टेन्शन, बाकी काय म्हणजे व्हायला नको वेगळंच, म्हणून मी ते काढूनच टाकलं. तर अशा प्रकारे माझा किचन काउंटर दिसतोय. तुम्हाला कसा वाटतोय ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि काही चुकलं असेल, काय ॲड करायचं असेल तर तेही सांगू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे बघा तुम्ही माझं कसं दिसतंय साधं सिंपल किचन. आता किती छान वाटायला लागलेलं आहे थोडंफार. आणि कडधान्य वगैरे किचन काउंटरवर ठेवलं का नाही ते म्हणजे एखाद्या वेळेस भिजत वगैरे घालायचं राहून जातं, विसरतं, त्यामुळे मी तिथंच ठेवलं. आणि अशा प्रकारे आमचं हे सगळं हे म्हणजे काय म्हणतात त्याला, बाथरूम आहे आणि बेसिंग वगैरे एरिया तो सगळं आहे तिथे. आणि इथे मी फ्रीजवर काही ठेवलेलं नाही, फक्त पेपर हातरलेला आहे, कारण ऑइली होतं वरचा भाग. आणि अशा प्रकारे माझा किचन काउंटर आहे. कसा वाटतोय ते तुम्ही नक्की मला सांगा. आणि काही चुकलं असेल तरीही सांगू शकता. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला आपल्या लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हे जे किचनची पाईप आहे ना, म्हणजे सॉरी गॅसची पाईप आहे, तर ते पाठीमागे होल आहे, पण आमचं ही पाईपच निघत नाही, त्यामुळे मग ते म्हणजे त्या ह्याच्यातनं काढता येणं शक्य नव्हतं, म्हणून मग मी ते तसंच ठेवलं. आता पर्यायच नाही त्याला. आणि काहीतरी गॅसच्या पाईपवर खेळण्यात काय अर्थ नाही, उगाच काहीतरी व्हायला नको. तर अशा प्रकारे माझा साधासुद्धा किचन आहे. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटूया आता नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी छान राहावा, हॅपी राहावा आणि मस्त मजेत राहावा. तर भेटूया आपण नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.